पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। पुण्यातील महर्षी नगरमध्ये गारमेंटचा व्यवसाय करणारा एहसास हाफिज शेख हा मूळचा बांगलादेशी नागरिक असल्याचं उघड झालंय। स्वारगेट पोलिसांनी घेतलेल्या घर झडतीत मिळालेल्या वस्तूंमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत। त्याच्या घरातून 7 आधार कार्ड, 7 पॅन कार्ड, 4 पासपोर्ट, पाकिस्तानसह सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि मलेशियाचे चलन जप्त करण्यात आले आहे। एहसास हाफिज शेख हा 2004 पासून महर्षी नगर येथे राहत होता। गारमेंट व्यवसायाच्या आड भारतीय असल्याचा बनावट दावा करत होता। त्याचा मोबाईल तपासल्यानंतर पोलिसांना बांगलादेशी नागरिकांचे फोन नंबर आणि IMO सारख्या आंतरराष्ट्रीय कॉलिंग ॲपचा वापर केल्याचे पुरावे सापडले आहेत। चौकशी दरम्यान त्याने बांगलादेशी असल्याची कबुली देखील दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे पुण्याचे रिपोर्टर विजय रणदिवे यांनी। बांगलादेशी सापडल्याची माहिती आपल्याला समोर येते। हा मूळचा बांगलादेशी असून पुण्यातील जे काही स्वारगेट पोलीस स्टेशन आहे, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळते की जो काही महर्षी नगर आहे त्या महर्षी नगरमधून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडे 7 आधार कार्ड, 7 पॅन कार्ड, 4 पासपोर्ट, पाकिस्तानी चलनच्या नोटा, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, मलेशिया इथले चलनही जप्त करण्यात आलेले आहे। प्रथम माहितीनुसार आपल्याला अशी माहिती मिळते बांगलादेशी नंतर हा विविध ठिकाणी राहून गेल्याची माहिती मिळते। 2004 पासून तो महर्षी नगरमध्ये गारमेंटचा व्यवसाय करत आहे। अगदी जन्म दाखल्यापासून सर्व कागदपत्रे त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। विरोधी पथकाने ज्यावेळी त्याच्यावरती कारवाई केली त्यावेळेस त्याचा फोन जप्त करण्यात आला आणि त्या फोनमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे। बांगलादेशमध्ये जे काही असतील नागरिक त्याच्यामध्ये फोन नंबर सापडले, IMO सारखे आंतरराष्ट्रीय फ्री व्हिडिओ कॉल करण्याचे ॲप देखील मिळून आलेले आहे। तेव्हा ज्यावेळेस पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली त्यावेळेस त्यांनी बांगलादेश आहे असंही त्यांनी सांगितलं। पुण्यातील ज्या काही पतित पावन संघटना असेल किंवा हिंदू सकल समाज संघटना असेल किंवा क्रांतीवीर सेना असेल यांनी जी काही बांगलादेशी हटाव मोहीम जी काही चालू केली आहे त्याच्या माध्यमातून बरेचसे अशी प्रकरणं समोर येतात की जे काही पुण्यातील झोपडपट्टी भाग असेल किंवा विविध ठिकाणी बांगलादेशींचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्याला जाणून येते। स्वारगेट पोलिसांनी एहसान हाफिज शेख वय वर्ष 34 झांबरे पॅलेस महर्षी नगर याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी त्याच्या घराची झाडझडती घेतली। त्यात पोलिसांना चक्रावून गेले अशा काही गोष्टी मिळाल्या आहेत। त्याच्या घरात कोलकातात काढलेले बनावट जन्म दाखला आहे किंवा वेगळ्या नावाने काढलेले 7 आधार कार्ड, एहसान हाफिज नावाने काढलेले वाहन चालक परवाना हा देखील तिथे पोलिसांना सापडलेला आहे। अशा अनेक ज्या काही गोष्टी धक्कादायक त्या समोर येत आहेत आणि याच्यावरती जे काही स्वारगेट पोलीस असेल ते त्याला अटक करून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करत आहे। आणि यामुळे पुण्यात एक धक्कादायक माहिती समोर येते की विविध भागांमध्ये जे काही बांगलादेशी ही लोक राहतात किंवा त्यांचं तिथे वास्तव्य आहे तर ते वास्तव्य आत्ताच नसून अनेक वर्षांपासून आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय। तर स्वारगेट पोलिसांच्या माध्यमातून नेमकी कशी कारवाई केली जाईल याच्याकडे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे।